केंद्र सरकारच्या कायद्याविरोधामध्ये ट्रक आणि टँकर चालकांनी संप पुकारलाय। चालकांच्या संपामुळे पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळते। प्रवाशांना पेट्रोलच्या पुरवठ्याची आता चिंता भासू लागली आहे। आता लोकांना पेट्रोलच्या पुरवठ्याची चिंता भासू लागलेली आहे, कारण या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा आपण पाहूया। केंद्र सरकारकडून नवीन मोटर कायदा अंमलात आलेला आहे। त्यामुळे जर बघितलं तर संपूर्ण देशभरातील ड्रायव्हर लोक जे आहे ते आता संपावरती गेले आहे। त्यामुळे जर बघितलं तर आता डिझेल असेल पेट्रोल असेल याचा मोठा तुटवडा जाणवणार आहे, कारण पेट्रोल पंपावरती येण्यासाठी आता टँकर चालक असतील किंवा मालक असतील त्यांनी विरोध दर्शवला आहे। त्यामुळे आता ठिकठिकाणी जे आहे पेट्रोलचा तुटवडा जाणताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासाठी जर बघितलं तर सध्या आता संपूर्ण राज्यभरासह बघितलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आता पेट्रोल पंप चालकांची मोठी तारांबळ उडत आहे। त्याचबरोबर बघितलं तर पेट्रोल भरण्यासाठी जे नागरिक आहेत ते सध्या आता बघितलं तर पेट्रोल संपल या आशेने जे आहे मोठ्या प्रमाणात सध्या पेट्रोल पंपावरती असेल इतर ठिकाणी असेल मोठी गर्दी करत असलेले पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर बघितलं तर आता केंद्र सरकारचा जो कायदा आहे त्या कायद्यासंदर्भात जर बघितलं तर ड्रायव्हर चालक असतील किंवा मालक असतील यांचं जे आहे ते विरोध दर्शवला आहे। आणि त्यामुळे जर बघितलं तर आता पेट्रोल पंपावरती येण्यासाठी पेट्रोलला मोठा परिणाम जाणवत आहे। त्यामुळे आता नागरिकांना आता पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे। त्यामुळे जर बघितलं तर नागरिकांची आता पेट्रोल भरण्यावरती मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर बघितलं तर आता केंद्र सरकार याकडे काय बघतं हे देखील आता सध्या महत्त्वाचं ठरले जाणार आहे। आणि एकंदरीत बघितलं छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील आता पेट्रोल पंपावरती मोठी प्रमाणात गर्दी झाल्याची पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।